नाटकात तर खरं मला नाटक आत्ता मला 2-3 नाटकांची ऑफर आली. आई कुठे काय करते सिरियल संपल्यानंतर नाटक करूया त्या पॉप्युलॅरिटीमुळे. तर मी विचार पण करतोय नाटक करायचा. पण नाटकाचा ॲक्टरचा कस लागतो. इथे कसं होतं, इथे म्हणजे बऱ्याचशा वेळेला नॅशनल अवॉर्ड मिळालं सनी देओलला कुठल्या त्या दामिनी सिनेमासाठी. तर मिळाल्यानंतर लोक म्हणायचे अरे त्यांनी 40-40, 50-50 रिटेक त्या डायरेक्टर राजकुमार संतोषींनी त्याच्याकडनं मारून मुटकून ते परफॉर्म करून घेतलं. हे सिनेमामध्ये करतायत. नाटकात तुम्हाला तसं काहीच नाही. नाटकात कसलेला ऍक्टरच लागतो. मला असं वाटतं की कलाकारांनी बिग बॉस काय चांगल्या ऍक्टरनी तरी बिग बॉस करून, पण इथे ऍक्टर घेतातच असं नाही. ते वेगवेगळ्या क्षेत्रात सोशल इन्फ्लुएन्सेस पण घेतात, सगळे घेतात. पण ऍक्टर्स आय डोंट थिंक की किंवा ज्याला स्वतःचे अपमान करून घ्यायचा असेल किंवा वाभाडे काढून घ्यायचे असतील किंवा लोकांना ह्युमिलेट करायचं असेल तर त्यांनी करावं असं. आय डोंट. पण माझं बिग बॉस इज नॉट माय काइंड ऑफ अ प्रोग्राम. नमस्कार मंडळी, आज शुक्रवार. पुन्हा एकदा 1 on 1च्या माझ्या मागच्या आठवड्यात आलेल्या गेस्टना भेटण्याची वेळ. आज पुन्हा उरलेल्या काही गप्पा आहेत त्या पण मारणार आहोत. मी खूप एक्सायटेड आहे. इतका तरुण आज माझ्याकडे गेस्ट आलेला आहे. तेव्हा पुढच्या गप्पांना आता सुरुवात करूया. तुला आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं, सिरियलमध्ये पाहिलं, पण नाटकात कधीच तुला मी पाहिलं नाही. त्याचं काही असं विशेष कारण आहे का? मी कॉलेजमध्ये नाटकापासूनच सुरू केली. कॉलेजमध्ये मी जवळजवळ 20 नाटकं केली आणि माझं गाजलेलं नाटक होतं बादल सरकारांचं जुलूस. आणि तिथे आम्ही धमाल केली होती. म्हणजे त्यावेळेला राज्य नाट्य स्पर्धेचं बक्षीस वगैरे आणलं होतं. सगळं मस्त. नाटकात काम करायला मला खूप आवडायचं आणि मी स्टेजवर एन्जॉय करायचो. एक नाटक होतं बरं, त्या कॉलेजमध्ये काय करायचो, कुठलंही नाटकाची कॉम्पिटिशन असेल ना आम्ही सगळेच पार्टिसिपेट करायचो. लाला लजपतराय कॉलेज होतं, ते अंशुमन रुपारेल नावाचे डिरेक्टर होते. चन्ना रुपारेल त्याची बहीण होती, ती काम करायची वगैरे. आणि मग गुजराती नाटक असू दे, उर्दू नाटक असू दे, इंग्लिश असू दे, मराठी असू दे, आम्ही त्या सगळे त्यात काम करायचो. 20 नाटकात काम केलं. एकदा चर्चगेटच्या इथे त्या नाटकाचा प्रयोग होता. कॉम्पिटिशनचंच नाटक होतं आणि स्टेजवर परफॉर्म करताना ना काही सेकंदासाठी मी ब्लँक झालो. मला डायलॉग्स आठवेना आणि आठवलं नाही, ते आठवत नव्हतं. आणि तिथे ऑडियन्समधनं कोणीतरी ए भूल गया असं कोणीतरी बोललं आणि आठवलं. त्या स्प्लिट सेकंडसाठी मला आठवलं नव्हतं आणि ते त्याच्यानंतर तर पूर्ण नाटक आम्ही खूप जोरात केलं. त्या नाटकाला दुसरं बक्षीस मिळालं. मी चर्चगेटवरनं ट्रेननी ज्या वेळेला दादरला आलो मी रडत होतो खिडकीच्या बाहेर की मी कसं काय विसरलो, कसं ब्लँक कसं काय झालो, मला का नाही आठवलं. बरं इतकं सगळं नाटक पाठ आणि इतकं सगळं परफॉर्म, त्याच्या आधी चांगले परफॉर्मन्स केले होते, ते तिथे कसं काय ब्लँक झालं. एक ते कारण असू शकतं. म्हणजे तो कारण आता मी पहिल्यांदा बोलताना ते सांगतो. मी सिनेमाचं मला फॅसिनेशन होतं. आजपर्यंत मला कोणी विचारलं तर मी सांगायचो की नाटकापेक्षा सिनेमा मला आवडायचा, कारण नाटकात शाब्दिक तुम्ही मांडता सगळं, फार लिमिटेशन्स असतात. पण तुम्हाला जर काश्मीर दाखवायचं झालं तर नाटकात तुम्ही काश्मीर कसं दाखवणार. सिनेमा एक असं माध्यम आहे की तुम्ही काश्मीरला जाता, त्या बर्फामध्ये शूटिंग करता आणि काश्मीर तुम्हाला लोकांना दाखवा. नाटकाचं असं म्हणजे हे आजपर्यंत मी सांगत होतो की नाटकात कसं की शेवटच्या रांगेपर्यंत तुम्हाला प्रोजेक्ट करायला लागतं. सिनेमामध्ये काही नाही, तुम्ही फील करायला लागतं. कॅमेरा तुम्हाला जर गरज असेल तर तुमच्या अगदी डोळ्याच्या क्लोजअप पर्यंत आतमध्ये येऊन तो तुमच्या भावना टिकू शकतो. नाटकात तसं होत नाही. तर असे बरेचसे सांगायचो. पण मला असं वाटतं की मी सिनेमात रमणार आहे हे मला माहिती होतं. आजही मी सिनेमा मला फॅसिनेट करतो. कालच मी टर्किश सिनेमा बघितला, मिरॅकल नावाचा. सगळ्यांनी बघावं. इतका प्रतिम, इतका सिनेमॅटिकली सुंदर आणि इतका परफॉर्मन्स. तर आजही सिनेमा म्हटलं की मला लहान मुलासारखं, आजही थिएटरला जायचं म्हटलं की मी खूप उत्साही असतो की अरे थिएटरमध्ये सिनेमा बघायचा.
मला आवडतं थिएटरचं ॲम्बियन्स. आणि थिएटरमध्ये बघा ना, आपण पैसे देऊन जातो, त्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी येते की आपण पैसे दिलेले, आपल्याला तो सिनेमा बघायचा आहे. थिएटरमध्ये गेल्यानंतर लाईट्स ऑफ होतात, मस्त AC वगैरे लावून दिलेलं असतं, कम्फर्टेबल तुम्हाला बसवलेलं असतं. आणि मग 3 तास, आता 1.5 पावणे 2 तासाचे सिनेमे, पूर्वी 3.5 तासाचे सिनेमे असायचे. तो जेवढा काळ तो तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेट करून तो सिनेमा बघता आणि तुम्ही एका वेगळ्या विश्वामध्ये तुम्हाला नेलं जातं. तर नाटकात तर खरं मला नाटक आत्ता मला 2-3 नाटकांची ऑफर आली. आई कुठे काय करते सिरियल संपल्यानंतर नाटक करूया त्या पॉप्युलॅरिटीमुळे, तर मी विचार पण करतोय नाटक करायचा. पण नाटकाचा ॲक्टरचा कस लागतो. इथे कसं होतं, इथे म्हणजे बऱ्याचशा वेळेला नॅशनल अवॉर्ड मिळालं सनी देओलला कुठल्या त्या दामिनी सिनेमासाठी, तर मिळाल्यानंतर लोक म्हणायचे अरे त्यांनी 40-40, 50-50 रिटेक त्या डायरेक्टर राजकुमार संतोषींनी त्याच्याकडनं मारून मुटकून ते परफॉर्म करून घेतलं. हे सिनेमामध्ये करतायत. नाटकात तुम्हाला तसं काहीच नाही. नाटकात कसलेला ॲक्टरच लागतो. आणि एकदा नाटकात तो फिट बसला तर तो सिनेमाही करू शकतो, सिरियलही करू शकतो. असं मला कुठेतरी ती खंत आहे की मी कॉलेजमध्ये नाटकात काम केलं, पण प्रायोगिक व्यावसायिक नाटकात काम केलं नाही. आता काही दिवसापूर्वीच अतुल परचुरे गेले. अतुल माझा खूप चांगला मित्र. आम्ही 27 वर्षापूर्वी एक सिनेमा केला होता आणि तेव्हापासून आमची मैत्री. आम्ही 50 दिवस एका रूममध्ये राहिलो. त्यावेळेला तो व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांड्यांचं नाटक करत होता आणि पु ल देशपांड्यांनी खास अतुलची निवड केली होती की हा माझा रोल करेल, तो निवेदक चा रोल तो करायचा. आणि त्या 50 दिवसामध्ये त्या व्यक्ती आणि वल्लीचे बरेचसे कॅरेक्टर्स त्याचे तोंडपाठ होते. तर तो संध्याकाळी बसला की ते ऐकवायचं. माझी आणि त्याची खूप छान मैत्री झाली. परत त्यावेळेला आमचं असं ठरलं होतं की अतुल यार सिनेमा करूया, मी काय ना काहीतरी करतो, प्रोड्यूस करतो किंवा मी डिरेक्ट करतो आणि आपण शोधूया हे आणि आपण सिनेमा करूया आणि नंदा प्रधान या कॅरेक्टरवर आपण सिनेमा करू वगैरे असं. मग कालांतराने मी आणि त्यांनी काम कधीच नाही केलं. फोनवर आमचं बोलणं व्हायचं, कधीतरी पार्टीज किंवा अशा फंक्शनमध्ये भेट व्हायची. अतुल जायच्या अगदी ऑगस्टच्या 8 तारखेला अतुलचा मला फोन आला होता. जायच्या आधी मला म्हणाले की नाटक करूया. 2 बापांची गोष्ट आहे. 2 वडील आहेत, एक तू आणि एक मी, 2, आणि फार छान स्क्रिप्ट आहे, तू करशील का? माझी इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून एक नाटक करू. आणि मी अतुलला म्हटलं अतुल डेली सोप आहे रे, 22-25 दिवस त्यांना द्यावे लागतात, त्यासाठी तुम्ही ठाण्यात शिफ्ट झालो, नाही करता येणार. आणि न्यूज आली की अतुल गेलं. म्हणजे आजही मला खरं नाही वाटत आहे की अतुल नोव्हेंबरमध्ये आपण लॉन्च करूया असं. त्याच्या आधीच गेलं. म्हणजे कलाकारामध्ये किती स्वप्न असतात. अतुल खूप कॅन्सरमधनं बाहेर आला त्याच्यातनं, परत नाटकात काम करायला लागला आणि त्याच्यानंतर त्याला खूप तिची स्वप्न होती. मी फोनवर जेव्हा बोलायचो त्यावेळेला तो सगळं सांगायचा की हे करायचंय, ते करायचंय, ते पण करूया. अरे आई कुठे काय करते मध्ये पण मी नमिताशी बोलतो, आपण त्यात पण मी कॅरेक्टर करीन, सांग. मी नमिताला म्हटलं नमिता अतुल आता एकदम तयार आहे, रेडी, आता तो एकदम फिट आहे. आता तू मगाशी नाटकाचं म्हणाला, त्याच्यावर एक किस्सा सांगते तुला. म्हणजे ऍक्च्युली तो जोक आहे की एक गुजराती नाटक होतं शिवाजीवरचं. तू म्हणाला ना काश्मीर कसं उभं करणार, तर नाटकामध्ये पडदा टाकून काश्मीरचं दाखवलं जातं. तर तो सीन होता, रणांगणाचा सीन होता आणि शिवाजी, गुजराती शिवाजी. तर चुकून पडदा त्या रणांगणाच्या युद्धभूमीचा दाखवण्याच्या ऐवजी स्वयंपाकघराचा पडदा टाकला गेला. आणि डिरेक्टरने सांगितलं होतं काही झालं तरी प्रसंगावधान दाखवायचं नाटकात, कारण कशाला काय चूक होईल माहिती आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही चेंज करायचं. तर स्वयंपाकाचा पडदा टाकला गेला आणि युद्धभूमी ती. त्याबरोबर त्या कलाकारांनी म्हणलं, त्याने बघितला स्वयंपाकाचा पडदा, आता काय बोलणार. त्याने अशी तलवार काढली डाव्या हाताने आणि रसोई तयार शे, जमा वाटो बेसी जाओ. आता हा जोक आहे काय खरं माहित नाही, असं म्हणतात ते खरं. त्याच्यावर किती किस्से आहेत. म्हणजे पूर्वी बंदूक असे करायचे
की मग फुगा मागे बॅक स्टेजवर हो. कोणतरी फोडायचा. तर एक असाच किस्सा आहे की तो बंदूक असा हे करतो की आता तुला मी पोळीच घालतो आणि त्याला पिन सापडे ना ते फुगा फोडायला. तर ते त्याला कळलं की अरे हा फुगा फोडत नाही. मग तो म्हणतो अरे तुझ्यासाठी मी एक गोळी कशाला वेस्ट करू, म्हणून तो तलवार काढतो आणि तो मारायला जातो आणि मागे फुगा फुटतो मागून. असं ते एका खूप नाटकात किस्से आहेत. एकदा चूक झाली तर तुम्ही मागे येऊ शकत नाही. चित्रपटामध्ये काही झालं तरी 10 वेळा चुका आमच्या नाशिकला आम्ही जुलूसचा प्रयोग केला होता. कॉलेजची पोरं होतो ना आम्ही. तो नाटकाचा एक फार छान किस्सा आहे की तिथे आमचा एक मित्र तिथे नाशिकला आला, आमच्या नाटकात काम करत होता आणि नाशिकला आला आणि तिथे कुठेतरी गुत्थ्यावर जाऊन दारू पिली. हो. बरं तो 4-4:30 पर्यंत इतका टाईट होता. त्याला आम्ही जिथे आम्हाला ती रूम दिली होती, सगळ्याचे डॉर्मेटरीज होती तिथे, त्याला आम्ही आंघोळ घातली, हे केलं त्याला. पण तो इतका प्याला होता की काही उभं राहून. तर संध्याकाळी 7ला प्रयोग होता. आम्ही त्या थिएटरवर गेलो सगळे, याला इथेच सोडलं. तर एक जण म्हणाला अरे याला इथे एकट्याला सोडून कुठे आपण घेऊ, तिथे मागे बॅकस्टेजवर त्याला झोपू दे. आणि त्याचे डायलॉग्स एकमेकांनी वाटून घेतले की आता त्याला काढलं. नाटक प्रयोग सुरू झाला. तो प्रयोग करत असताना याला जाग आली आणि त्याला लक्षात आलं की अरे नाटक सुरू झालंय आणि मध्येच घुसला ना तो. बरं अर्धा नशेतच होता. आम्ही सगळे शॉकमध्ये, आम्ही सगळे स्टेजवर होतो. मग हळूहळू आम्ही त्याला की हा बेटा चल, मग एकाने त्याला काढून परत बाहेर. असं 2 का 3 वेळा तो मध्येच आठवायचा आणि घुसायचा. आणि डायरेक्टर गुप्ते राजेश गुप्ते नावाचा डायरेक्टर होता. तो लाइटिंग पण करत होतो वरून. तो इतका चिडला. नाटक संपल्यानंतर डायरेक्ट एसटी स्टँडवर गेला. म्हटलं अरे राजेश थांब, मला बोलायचंच नाही. त्यांनी वाट लावली, नित्या का काय नाव होतं त्या मुलाचं, त्यांनी माझ्या नाटकाची वाट लावली आणि घुसला असं तसं. बरं हे सगळं त्या परीक्षकांना माहिती नव्हतं की असं झालं. त्यांना वाटलं की हा एक वेगळा प्रयोग केलाय त्यांनी की मध्येच एक कॅरेक्टर येतंय आणि जातंय आणि असं. आणि मी थांबलो होतो नाशिकमध्ये, माझं आजोळ होतं, त्यामुळे मी म्हटलं बक्षीस समारंभाला मी थांबतो. आणि त्या नाटकाला पहिलं बक्षीस मिळालं. आणि मला अजूनही आठवतं, तर एवढी मोठी ट्रॉफी घेऊन मी लाला लजपतराय कॉलेजला गेलो आणि सगळे की नाटकाची वाट लावली, असं झालं तसं झालं. आणि मी डायरेक्ट प्रिन्सिपलला ती हे दिली ट्रॉफी दिली. आणि मग सगळ्यांना बोलवा, मग काही वर्गातले इकडचे तिकडचे. आणि ज्या वेळेला राजेशला कळलं की पहिलं मिळालं, त्यांनी पहिला त्या नित्याचा जो पोरगा होता दारू पिलेला त्याला उचलला, खानदार अख्ख्या कॉलेजमध्ये फिरला. आता तू इतक्या क्षेत्रात वावरलायस, तुला बिग बॉस मध्ये कधी जावंसारखं नाही वाटलं का? मी तू अशी जवळ राहा नावाची सिरियल करत होतो. माझा मित्र आहे शशांक सोळंकी, त्याची सिरियल करत असताना मला बिग बॉस साठी विचारलं होतं. तर मी नाहीच सांगितलं. तर मला शशांक म्हणाला अरे मी प्रोड्युसर आहे, तू काय, तुला मी दिला असता ब्रेक, किती 3 महिन्याचा आहे ना, तर मी ब्रेक दिला असता, तू जा, तुला बोलवलंय तर. तर मी म्हटलं नाही, मला बिग बॉस हा प्रकारच नाही. मी ना इंग्लिश बिग बॉस कधी बघितला, ना हिंदी बघितला, ना मराठीत करायचा प्रश्नच आहे. कुठेतरी मला असं वाटतं की समाजातल्या वेगळ्या थरातले लोक त्या एका रूममध्ये बंद करून, एका त्या जागेत बंद करून त्यांच्यात वाद निर्माण करणं. कारण वेगळ्या थरातले असल्यामुळे कुठे एक तर अगदी अशिक्षित असतो, तर एक तर कुठेतरी PhD वाला असतो, कुठे आध्यात्मिक गुरु असतो, तर कुठे तृतीयपंथीमध्ये आणले, किंवा असे लोक आणलेले की ज्यांच्यामध्ये क्लेश होणारच आहे. ते क्लेश बघण्यासाठी तो सगळा प्रकार आहे. बरं त्यांनी जर गोडी गुलाबीने राहिले तर बिग बॉस ये कह रहा है असं काहीतरी तो सांगतो आणि आप ये टास्क करेंगे, आणि मग त्या टास्कमध्ये मारामाऱ्या करतात किंवा एकमेकांच्या. तर मला असं वाटतं की बिग बॉस हे कुठले तरी समाजाचा रेप्लिका करायचा प्रयत्न करतात किंवा क्लेश. इट्स नॉट अ व्हेरी प्लेझेंट थिंग टू वॉच. मी कधी बघितलं नाही. कधीतरी असे एखादे क्लिपिंग आले आणि तेव्हा किंवा बातमी पेपरमध्ये वाचली की हे आलं तसं. पण आय डोंट थिंक बिग बॉस इज माय टेस्ट, किंवा बिग बॉस सारखा प्रकार इज एकमेकांचे वाद बघण्यामध्ये किंवा मारामाऱ्या करण्यामध्ये किंवा अनेकदा ते खोटं खोटं पण वाटतं. हा, ते बिचारे कधी कधी असं वाटतं कलाकाराला पैसे मिळतात, बऱ्याचशा वेळेला थोडं फेम मिळतं म्हणून पण तो कधीतरी हो म्हणत असेल. त्याचाही की
आपल्याला हे मिळावं. पण मला असं वाटतं की कलाकारांनी बिग बॉस एका चांगल्या ऍक्टरनी तरी बिग बॉस करू नये. पण इथे ऍक्टर घेतातच असं नाही, ते वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकं असतात. सोशल इन्फ्लुएन्सेस पण घेतात, सगळे घेतात. पण ऍक्टर्स आय डोंट थिंक की किंवा ज्याला स्वतःचे अपमान करून घ्यायचा असेल किंवा वाभाडे काढून घ्यायचे असतील किंवा लोकांना ह्युमिलेट करायचं असेल तर त्यांनी करावं असं आय डोंट. पण माझं बिग बॉस इज नॉट माय काइंड ऑफ अ प्रोग्राम. मला बाकीचे वेगळे प्रकार आहेत, म्हणजे इव्हन कौन बनेगा करोडपती मी कमी बघितलं, पण मला तो प्रकार आवडतो, इंटरेस्टिंग. म्हणजे रियालिटी शो मध्ये ते तसे इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात काहीतरी लोक बघून जनरल नॉलेज मिळतं किंवा काही विषय ज्याच्यावर आपण प्रश्न विचारले जातात त्याच्यावर घरी चर्चा होते, ते मी बघितलंय. पण बिग बॉसच्या विषय पण बाहेर चर्चा खूप होत असते. मग तेच म्हटलं ना, कुठेतरी आपण समाजामध्ये चुकीच्या मेसेजेस किंवा चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिले जातं. मला त्यावेळेला वाईट वाटलं होतं जेव्हा वर्षा उसगावकर सारखी इतकी मोठी ऍक्ट्रेस त्या बिग बॉस मध्ये होती आणि ज्या अगदी थोड्याशा हळकुंडाने पिवळ्या झालेल्या हिरोईन होत्या आणि त्या वर्षाला वाटेल तसं बोलत होत्या. एवढी मोठी सिनियर आर्टिस्ट. मी केलंय वर्षाताईंबरोबर मी काम केलं. महेश टिळेकरांची एक आम्ही व्यंकीज साठी एक गाणं केलं होतं. मी त्यांना ओळखतो, खूप डिग्निफाईड आणि खूप त्यांनी किती चित्रपट. एक तर मला असं वाटतं वर्षाताईंनी ते करायलाच नको. म्हणजे शी शुड नॉट हॅव डन बिग बॉस. पण तिकडे गेल्यानंतर आय थिंक शी वॉज रेडी फॉर दॅट. तशी ती टफ आहे. आय हॅव नॉट सीन, पण शेवटच्या 5 पर्यंत तिने टफ फाईट दिली. पण मला असं वाटतं की तिकडच्या जे येणार आहे ते अशा थरातले लोक असतात की ज्यांनी वर्षात त्यांचं काम बघितलंच नसेल. त्यांनी काय काम केलंय किंवा कुठले सिनेमे केले की काय कलाकार आहे त्यांचं अज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट करणार तुम्ही ते. पण तो कार्यक्रम अशा लोकांना घ्यायचं आणि मग त्यांचे झुंजवायचं, ही पॉलिसी आहे. म्हणजे त्याच्यात लोकांना इंटरेस्ट आहे. तर मला असं वाटतं की तिचं रिझन्स वेगळे असतील, पण त्या लोकांनी त्यांना काही बोलून ते काय फार अफेक्ट होत असेल असं प्लॅन केलेलं असतं असं मला वाटतं. ते प्लॅन केलेलं असतं, बरं त्यांनाही माहिती असतं आणि स्टील जिंकवायचं हेही ठरलं. असं काही बोललं किंवा त्यांचा अपमान केला म्हणजे अपमान होतो असाही नाही. मला तरी असं वाटतं बिग बॉस मध्ये आधीच ठरवलेलं असतं कोणाला जिंकवायचं. कार्यक्रमच त्यासाठी आहे तो कार्यक्रम. पण मला असं वाटतं हळूहळू समज धक्का द्यावा. या वेळेचं मी असं ऐकलं की बिग बॉस एवढं पॉप्युलर नव्हतं, कमी दिवसात संपवलं, 100 दिवसाच्या ऐवजी 70 दिवसात संपवलं वगैरे. म्हणजे आता कुठेतरी समाज किंवा ऑडियन्स सुजाण झालेला आहे. त्यांना कळतंय की आपल्याला ते जे काय दाखवत आहेत ते आपल्याला बघणं योग्य नाही किंवा त्याच्यापेक्षा आज OTTवर कंटेंट खूप छान आलेलं आहे. सिरियल्स छान आहे. पण त्यांनी तर अशी पब्लिसिटी केली की रेकॉर्ड ब्रेक ऑडियन्स TRP ह्याला वेळेला मिळालेला आहे. असू शकतो, पण मला असं वाटतं की तो असेलही किंवा जसं आपलं माझ्या पिक्चरच्या किंवा तुमचा पिक्चर रिलीज झाला आणि त्यांनी सांगतात ना की 500 कोटीचा धंदा केला आणि प्रोड्युसर म्हणतो अरे माझ्याकडे काहीच पैसे आले नाही. तसं सुद्धा असतं की आम्ही इतकी आमची TRP आहे. ऍक्च्युअल TRP काय असतं हे आपल्याला आतल्या गोष्टी आपल्याला ऑडियन्स पर्यंत येतच नाही, ते त्यांचे. पण आपल्याला एवढं आपण भाष्य करू शकतो की दिस इज नॉट माय काइंड ऑफ अ प्रोग्राम. म्हणजे असे प्रोग्राम चुकीचे मेसेजेस देऊ शकतात. मिलिंद, आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू एक दिवशी सकाळीच उठलास आणि अचानक दरवाजात लक्ष्मीकांत बेर्डे, अतुल परचुरे, रमेश भाटकर आणि विजय चव्हाण हे जर तुझ्या समोर आले तर तुझे रिॲक्शन काय असेल किंवा तुझ्या मनात त्या क्षणाला काय? अगदी थोडक्यात. हे चौघे रत्न आहेत, म्हणजे दे आर जेम्स, स्टार्स आहेत. आणि त्यांच्याबरोबर मी जो काळ घालवला आहे तो इतका सुवर्ण काळ आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे अतुल परचुरे तर अगदी जीवश्य कंठस्थ मित्र. म्हणजे मी काही काम करत नव्हतो, काही नव्हतं, पॉप्युलर नव्हतो आणि तेव्हा माझ्या लेकीचं लग्न होतं, तेव्हा कोणीच आलं नाही तर अतुल हा लेकीच्या लग्नाला आवर्जून तो आला होता. विजू मामांसारखा माणूसच, सुपर टॅलेंटेड, इतका भरभरून टॅलेंट असणारा. एका नाटकामध्ये 14 रोल्स केले त्या माणसाने.
रेकॉर्ड आहे माहिती नाही की एका कलाकाराने म्हणजे संजीव कुमारने पण नया दिन नई रात मध्ये काहीतरी 12 रोल्स का 9 रोल्स केले होते, 9 रसांमध्ये. तू मी मध्ये 14 रोल्स केलेलं मी डोळ्याने ते नाटक बघितलेलं आहे. इतका मिश्किल, इतकी माझी चेष्टा आजपर्यंत, मी 7-8 सिनेमे त्यांच्याबरोबर केले आणि त्यांनी माझी इतकी चेष्टा केली. ते आणि लक्ष्मीकांत बेर्डे दोघे घनिष्ठ मित्र होते. त्या दोघांनी मिळून छळलंय. लक्ष्मीकांत बेर्डे सारखा स्टार मराठीत दादा कोंडके नंतर कोणी झाला असेल तर लक्ष्मीकांत बेर्डे. पहिल्यांदा 1 लाख रुपये मानधन घेणारा असं, आणि माझं भाग्य त्यांच्याबरोबर काम करायला. आणि रमेश भाटकर तर हिरो होताच, म्हणजे त्यांना शेवटपर्यंत त्यांना माहिती होतं, स्टायलिश ॲक्टर्स. ते जर असे समोर आले तर मला असं वाटतं मी एक सिनेमा करीन त्यांच्याबरोबर. माझी खूप इच्छा आहे की मी करावा सिनेमा, आणि ते सगळे असा इतका धमाल सिनेमा होईल. अतुल मला शेवटी जाता जाता त्याचा मला फोन आला होता की एक नाटक करूया का, 2 वडिलांची गोष्ट आहे. तर मी खरंच अतुल आता आला तर मी सगळं सोडेन आणि ते नाटकाच्या तालिमीला लागेन आणि ते नाटक करेन. ही माणसं आपल्यात आता नाही आहेत, पण मी असं म्हणेन की हे शरीराने जरी आपल्यामध्ये नसले तरी ते कायमचे आपल्याबरोबर, आपल्या मनामध्ये ते घर करून बसलेले आहेत आणि ते कायमचे आपल्याबरोबर राहणार आहेत. ते इन्स्पिरेशन आहेत. त्यांनी जितकं काम केलं आहे, त्यांनी मराठी इंडस्ट्रीला जे योगदान दिलेलं आहे, आमच्यासारख्या छोट्या कलाकाराला म्हणजे रमेश भाटकर तर इतकं कौतुक करायचे आणि ते प्रोत्साहन जे मिळायचं कदाचित आजपर्यंत इथे येऊन मी पोचलो आहे ते या सगळ्या मोठ्या कलाकारांमुळे. ही माणसं मिस करतो मी त्यांना. खूप कमी काम केलं त्यांच्याबरोबर, योग आला नाही, पण मिस करतो. आता शेवटी एक नाजूक प्रश्न. तुझी बायको दीपा अप्रतिम सुंदर आहे, अतिशय छान, हायली एज्युकेटेड आहे, सगळं खूप छान आहे. तिला कधी सिनेमाची ऑफर वगैरे नक्कीच लोक जे तिला पाहतात सगळेच त्यांना ऑफर, तिला पण सिनेमाची ऑफर येत असेल नाटकाची, सिरियलसाठी, तर ती नाही का करत काही काम? त्याचा एक किस्सा सांगतो मी. खूप वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा नवीन रेडिओवर नोकरी करायचो, ती नोकरी सोडून मी ॲक्टिंग करायचं ठरवलं होतं आणि ऑडिशन्सला वगैरे बोलवलं जायचं. तर आज पण जसं मी इथे दादरला येणार आहे तर ती म्हणाली चला मला सिद्धिविनायकला सोडा, तसे ती त्यावेळेला पण ती आली माझ्याबरोबर आणि मी ऑडिशन दिली. ऑडिशन दिल्यानंतर ती बसली होती, तर ती जी ऑडिशन घेणारी मुलगी म्हणाली की मॅडम आप भी ऑडिशन देतो ना. ती नेहमीप्रमाणे नाही मी नाही वगैरे, आणि तिने ऑडिशन दिली. 2 दिवसांनी त्यांचा त्या ॲड एजन्सीचा मला फोन आला. मला म्हणाले की सर तुमचं नाही सिलेक्शन झालं, मॅडम तो झालंय. असंच झालं, सेम असंच झालं की आपको रिजेक्ट किया गया है, मैडम को सिलेक्ट किया गया है, तो मैडम कास्ट हो गई है और अभी अगले हफ्ते शूटिंग है. दीपाला म्हटलं दीपा तुझं सिलेक्ट, नाही मी नाही करणार. म्हटलं अगं कर. आयडेक्सची ॲड होती आणि तिने ती ॲड केली. त्याच्यानंतर आणखीन एक केलं आणि मला भीती वाटायला लागली. म्हटलं मी तर नोकरी सोडून बसलो आहे, आता ही जर ऍक्टिंग करायला लागली तर माझं कसं व्हायचं. मग मी काय फार प्रोत्साहन दिलं नाही, दॅट इज माय. पण तिनेच डिसिजन घेतलं होतं स्वतः, ते माझ्यासाठी चांगलं झालं. तुला काय भीती वाटली का की अभिमान पिक्चर सारखं होईल म्हणून? अमिताभ जया बच्चनचा पिक्चर करेक्ट आहे, त्यात तसंच होईल असं मला वाटलं. इन्सिक्युरिटी झाली असेल, आय डोंट नो, पण असेलच. पुरुषी अहंकार असतो किंवा, पण मी तिला प्रोत्साहन द्यायला हवं होतं पण मी ते काय दिलं नाही आणि तिने ते डिसिजन घेतल्यामुळे माझ्यासाठी ते बरंच झालं की ठीक आहे. नाही तर खरंच आज ती ज्या पद्धतीने घरामध्ये जी कॉमेडी करते तर ती छान कॉमेडी ऍक्टिंग केली असती. सिरियस माझ्याशी खूप सिरियसली वागते, ती खूप सेन्सिबल वागते, त्यामुळे सिरियस पण ती करू शकते आणि रौद्र रूप पण धारण करते, त्यामुळे तिला ते तो रस पण आहे वीर आणि हा जो आहे ना, सगळेच तिच्याकडे हे आहे. बरं, आता तू येणार आहेस म्हटल्यानंतर माझ्या स्पॉन्सरनी खूप सारे गिफ्ट्स पाठवलेत, ते तुला मी देते. ओ माय गॉड, एवढे गिफ्ट. हे सिरो कंपनीचे प्रॉडक्ट आहेत. हे सगळे अमेरिकन प्रॉडक्ट आहेत. एक बाटलीची किंमत 3 ते 4 हजार आहे. ते सिरो कंपनीने इथे आणून इथे त्याचं ॲनालिसिस केलं आहे आणि हे इंडियामध्ये बनतात. इथे 300 ते 400 रुपये
प्राइस आहे. Lovely. आणि असे त्यांचे जवळजवळ 250 प्रोडक्ट आहेत. ते वा. अमेझॉनवर सगळे उपलब्ध आहेत. किती भारी आहे ते. हे डॉक्टर G.D. पोळ यांचं मेडिकल कॉलेज आहे आणि हॉस्पिटलही आहे. हे आयुर्वेदिक कॉलेज आहे, तर त्यांनी हे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट पाठवलेले आहेत तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. हे निरगुडकर फार्म्स तर्फे आहे. सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. किती छान. आणि तूप गूळ सगळं त्यांच्या फार्म मधलं वापरलं जातं. कुठेही केमिकल्स वापरले जात नाहीत. फर्टिलायझर पण कुठलेही केमिकल फर्टिलायझर वापरले जात नाही. व्यवस्थित शेणखत वापरून केलेले असतात. किती भारी, किती छान. आणि गिफ्ट पण तुम्ही इतके उपयोगी आणि फार छान ऑर्गॅनिक आयुर्वेदिक असे दिलेले आहेत. डॉक्टर संदेश मयेकर त्यांनी हे पुस्तक दिलेलं आहे सगळ्या डेंटल हेल्थच्या विषयी. आणि तुला 1 वर्षभर दाताची ट्रीटमेंट फ्री आहे, क्लिनिंग वगैरे सर्व. वा वा. हा, त्यांचा नंबर वगैरे मी तुला देते, कार्ड नंबर. आणि मला खरंच इंटरनॅशनल फेमस डेंटिस्ट आहे ते. आणि हे जे आहे ना की आपण मेन हायजीन असणं गरजेचं आहे, स्माईल चांगलं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे दाताची काळजी घेणं खूप गरजेचं असं मी बिलीव्ह करतो. मी डेंटिस्टकडे 1-2 महिन्यांनी क्लीनअपसाठी जातो, फ्लॉस करतो, 2 वेळा ब्रश करतो. ब्रश चुकीच्या पद्धतीने केला जातो आपल्याकडे, त्यामुळे ते डेंटल सगळं हे खराब होतं. त्यामुळे मला खरंच आवडेल हे. नाईस, व्हेरी नाईस. हे डॉक्टर पल्लवी प्रधान म्हणून आहे. ती 1 फेशियल फ्री देते, त्याची किंमत 5,000 आहे. ते तू दीपाला देऊ शकतोस. आणि देऊ शकतो म्हणजे ती घेतलीच माझ्या घरी येते बेड पासून सर्व घेऊन. आणि नंतर तिच्याकडून म्हणजे फेशियलची ट्रीटमेंट ती आयुर्वेदाची डॉक्टर आहे, पण ती स्वतः तुमची स्किन स्टडी करते, त्याच्याप्रमाणे प्रॉडक्ट बनवते आणि मग ते वापरते. त्याच्यानंतरच्या ट्रीटमेंटसाठी 15 ते 20% काहीतरी ती डिस्काउंट देते. आणि 5,000चा फेशियल. माझी बहीण फेशियल करते माझं, कधी भेटली आली तर करते. मला माझा मेकअपमॅन रोज मेकअप करताना म्हणतो, सर कर लो फेशियल कर लो, क्या है. म्हटलं जो इनर ग्लो है मेरा जो है वो है, मुझे जरूरत नाही, पण करायची गरज नाही. आणि हे एक लिपस्टिक्स आहेत या, आणि हे ब्रश वगैरे काहीतरी आहे. कॉस्मेटिक. ते माझ्या वाटेला येणार नाही. आहेत हे माझ्यातर्फे आहेत. थँक्यू. हे तू वापर किंवा दीपाला वापरायला दे. तुम्हाला असं वाटतं मला वापरायला मिळतील? तुला तर हे लिपस्टिक वगैरे तू माझी स्वतःची व्हॅनिटी जी आहे ना, त्यातले प्रोडक्ट कधी गायब होतात कळत नाही. थँक्यू सो मच इतक्या छान गिफ्ट दिल्याबद्दल. आणि मला महत्वाचं म्हणजे मला तुम्ही बोलवल्याबद्दल. मला खरंच इच्छा होती, तुमचे कार्यक्रम जेव्हा बघत होतो, इतके छान छान गेस्ट तुम्ही या 1-on-1 कार्यक्रमामध्ये बोलवले. इतका छान तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेता, त्यांचे इतके छान विचार ते उलगडतात. तर अमृता फिल्म्सच्या फिल्म्स पण छान असतात. तुमचा हा उपक्रम आहे 1-on-1, तो छान आहे. मला ऑडियन्सला हेच सांगायचं आहे की अमृता फिल्मचं 1-on-1 हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याला सपोर्ट करा. आपणच आपल्या चांगल्या गोष्टींना सपोर्ट करणं गरजेचं आहे. जसं हे प्रोडक्ट्स आहे, हे इंडियन प्रोडक्ट्स आहेत, आपले प्रोडक्ट्स आहे, आपल्या भारतातले प्रोडक्ट्स आहेत. तर त्याला मी सपोर्ट करणार, त्याला मी माझ्याकडनं जेवढं हे करतं मी वापरणार, त्याचे रिव्ह्यूज तुम्हाला देणार. तुम्ही पण आमचा कार्यक्रम बघा, माझा हा एपिसोड स्पेशली बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अँड ऑल द बेस्ट. टेक केअर. मिलिंद, तू आज आल्याबद्दल मी तुझे आभार मानते. तू इतके छान गोष्टी सांगितल्या सगळ्यांना, व्यसनमुक्ती, हेल्थ कशी मेंटेन करावी, अनेक गोष्टी सांगितल्यात. आणि मला वाटतं की माझ्या दर्शकांना नक्कीच त्या उपयोगी पडतील. आणि इतक्या छान गप्पा मारल्यात आपण. बऱ्याचशा वेळेला इंटरव्ह्यूजला येतो तेव्हा मी विचार करून येतो की या गोष्टी बोलायच्या नाही, या खूप आपल्या मनातल्या कप्प्यातल्या गोष्टी आहेत, या उलगडायच्या नाही, सांगायच्या नाही. पण तुमच्या गप्पांमध्ये मला कळलंच नाही की इतकं मन मोकळेपणाने मी बोललोय. छान वाटलं. मला असं वाटतं की आपल्या ऑडियन्सला पण आपल्या गप्पा आवडतील. तुम्ही पण हा 1-on-1 कार्यक्रम बघा, याला लाईक करा, सबस्क्राईब करा, या चॅनलला सपोर्ट करा. कारण अमृताजी खूप प्रामाणिक सिनेमे करतात, खूप प्रामाणिक हे जे यूट्यूब चॅनल पण खूप छान केलं आहे. तुम्ही जर त्याचा सगळे एपिसोड्स बघितले तर 100 एपिसोडच्या जवळ आलेले आहेत. त्यातले गेस्ट जर बघितले, ती लिस्ट बघितली, तर हे समाजातले क्रीम लोक आहेत. त्या समाजाला त्यांनी काहीतरी दिलेलं आहे.
यांना खूप सांगायचं आहे, चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करा अँड ऑल द बेस्ट, टेक केअर.